अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या लोणी गावात बाळासाहेब भागवतांची बागायती शेती आहे। गेल्या वर्षी त्यांनी 3 एकरांवर पपईची लागवड केली। यंदा त्यांना पपईपासून 4 लाखांचा नफा देखील हाती आलाय। आधुनिक तंत्राने शेती केल्याने हे शक्य झालंय। आज आपण बाळासाहेब भागवतांच्या पपई शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी अमरावतीला जाऊया। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या लोणी गावात बाळासाहेब भागवतांकडे 22 एकर शेती आहे। यामध्ये ते कोरडवाहू पिकांबरोबर बागायती पिके देखील घेतात। गेल्या वर्षी त्यांनी 3 एकरात पपईची लागवड केली आहे। 3 एकराची पपई लावली होती। 3 एकरात जवळपास 3.5 पावणे 4 हजार झाडं बसले आणि मला ठिबक सहित 2.5 लाख रुपये खर्च आला। 3 एकराचं ठिबक आणि पपईचं रोप वगैरे सगळं तयार करून आजपर्यंत 2.5 लाख रुपये खर्च आला आणि जवळपास 6.5 लाख रुपये याच्यातून उत्पन्न झालं। आणि या बाबतीत खूप मेहनत करून हे सगळं फळ आणि व्यापाऱ्याला मार्केटिंग बरोबर कुठं काय भाव चालू आहे त्या व्यापाऱ्याला बोलावून जवळपास 6.5 लाख रुपये याच्यातून म्हणजे उत्पन्न झालं। ताईवान जातीच्या पपईची बेडवर लागवड केली आहे। 3 एकरात त्यांनी 4000 झाडांची लागवड केली आहे। पपई शेतीसाठी त्यांनी आधुनिक तंत्रांचा वापर केलाय आणि पपईचं पीक हे चांगलं पीक आहे। म्हणजे वजन जास्त आहे आणि वजन असल्यामुळं फळाला वजन असल्यामुळं आणि जे मार्केटचे व्यापारी येतात ते कच्ची फळं तोडून नेतात, त्यामुळे कच्च्या फळाला पिकल्या फळापेक्षा वजन जास्त असते। भागवतांनी पपईला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर केलाय। कमी पाण्यात पपईचं नियोजन करणं त्यांना शक्य झालंय। खत सगळं ड्रिपद्वारे दिलं आणि फक्त लागवण करेपर्यंत त्याच्यात माणसं वापरले आणि लागवण झाल्याबरोबर बाकी सगळं बंद। खत मी यामध्ये 10-26-26 दिलं, DAP दिलं, मायक्रोन्यूट्रन दिलं, हे सगळी खतं वापरली आणि काही फवारणी केली। तर फवारणी म्हणजे काही अशी विशेष केमिकलवाली नाही केली, पण असंच गोमूत्र वगैरे हे ते फवारून फळाची चांगलं क्वालिटी झाली। भागवतांनी पपई विक्रीसाठी स्थानिक मार्केटऐवजी मध्य प्रदेशातल्या मार्केटचा आसरा घेतलाय। पपईतून 4 लाख रुपये कमवण्यात त्यांना यश मिळालंय। मार्केटिंग मी अमरावतीला नाही करत। मार्केटिंगसाठी माझ्याकडे रायपूर, जबलपूर, भोपाळ इकडचे व्यापारी येतात आणि ते डायरेक्ट स्वतः तोडून घेऊन जाऊन इथे ट्रक लोड करतात आणि ट्रक लोड करून काटा करून कॅशमध्ये पैसे देतात। यंदा भागवतांना आतापर्यंत 6.5 लाख रुपयांचं उत्पादन हाती मिळालंय, तर यासाठी 2.5 लाखांचा खर्च आलाय। खर्च वजा जाता 4 लाखांचा नफा त्यांना मिळणार आहे। पपई सारख्या पिकातून भागवतांनी कमावलेला नफा विदर्भात शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळवण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं असं त्यांना वाटतंय। सरकारनं शेतकऱ्याला जरी म्हणजे डायरेक्ट मदत नाही केली तरी ठिबक सिंचनाचे पैसे द्यायला पाहिजे। सबसिडी ठिबक सिंचनाची अजूनपर्यंत मिळालेली नाही। शेतकऱ्यांना नियोजनबद्ध लाईन द्यायला पाहिजे, इलेक्ट्रिक द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांना स्प्रिंकलर सेट मोफत द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था कशी उपलब्ध होईल हे धोरण जर राज्य शासनाने राबवलं तर अधिक शेतकऱ्याला फायदा होईल आणि आत्महत्या यापासून कमी होईल। कारण शेतकऱ्याला उत्पन्न वाढेल, पाण्याची व्यवस्था असली, इलेक्ट्रिकची व्यवस्था असली तर त्याचं उत्पन्न वाढेल आणि तो या स्तरावर जाणार नाही। मेहनत, जिद्द आणि चिकाटी असेल तर शेतकऱ्यांना काहीच कमी पडणार नाही असा विश्वास भागवतांना वाटतोय। शेतकऱ्यांनी कष्ट करावेत आणि सरकारनं त्यांना योग्य साथ द्यावी अशीच त्यांची अपेक्षा आहे। अरुण जोशीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, अमरावती।